मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। उत्तर प्रदेशात हरदोई इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन झालं। प्राचीन काळापासूनच्या गंगेप्रमाणे आधुनिक युगात हा महामार्ग उत्तर प्रदेशच्या विकासाची नवी जीवनरेखा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेत हा महामार्ग म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे। 594 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर नियंत्रित प्रवेश पद्धती अवलंबण्यात आली आहे। ग्रीनफील्ड म्हणजे अगदी शून्यातून निर्माण केलेल्या या प्रकल्पासाठी अंदाजे 36,230 कोटी रुपये खर्च आला आहे। उत्तर प्रदेशच्या 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या द्रुतगती महामार्गामुळे मेरठ ते प्रयागराज प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे। उत्तर प्रदेशच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व भागांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे औद्योगिक विकास, व्यापार, शेती, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे।